नमस्कार. आज आपण बनवणार आहोत माशाचा रस्सा, माशाच्या मुंडीचा रस्सा. ही माशाची मुंडी अशी आणलेली आहे. 2 माशाच्या मुंड्या आहेत, छान स्वच्छ कापून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत मी. आणि त्या मिठाच्या आणि लिंबूचा रस थोडा पाण्यात टाकून ह्या अशा माशाच्या मुंड्या धुवायच्या. मासेसुद्धा धुवायचे, म्हणजे त्याचा वास जातो आणि स्वच्छ छान अशा आमटी रस्सा करायचा असेल तर होतो. हे पहा, हलवा माशाच्या मुंड्या आहेत. तर मी इथं हलवा माशासाठी रस्सा करण्यासाठी मसाला घेतलेला आहे आणि त्या मसाल्याचा असा रस्सा बनवलेला आहे. तर आता या रस्स्याला उकळी आली की मी त्याच्यामध्ये माशाची मुंड्या टाकणार आहे. तोपर्यंत आपण रस्सा उकळू द्यायचा आहे. माशाच्या रस्स्याला उकळी आलेली आहे. तर आता आपण उकळीमध्ये असे माशाची पीस सोडूया. उकळीमध्येच माशाची मुंडकी सोडायची, म्हणजे छान 2 मिनटात शिजतात. थंड पाण्यात माशाची मुंडकी रस्सा होत नाही, आकसून जातात मासे. त्यामुळं असं रस्सा आपण 2 मिनटांनी मासे शिजतात उकळीच्या रसात टाकल्यामुळे. असा माशाच्या रस्स्याला तवंग आलेला आहे. माशाची मुंडकी तर अशी तर्री आलेली आहे त्याच्यावर, अशी छानपैकी. हे बघा किती छान माशाच्या मुंडक्यांचा रस्सा. असा हा आपला माशाचा रस्सा तयार झालेला आहे. तर आपण आता गॅस बंद करू. ही अशी तर्री आलेली आहे माशाला आणि आता सर्व करूया. ही मुंडी माशाची अशी शिजलेली आहे. ही अशी माशाची मुंडी आणि रस्सा. अशी भाकरीबरोबर माशाचा रस्सा सर्व करा. धन्यवाद.